काळीच वाघिणीची लागते. वाघाची बहिणीला काळीच वाघिणीची लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या जन्मापुढे मान माझी सैज झुकते. तुमच्या जन्मापुढे मान माझी सैज झुकते. सन्माननीय व्यासपीठ, आज कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्ग आणि माझ्या वर्ग मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव काव्या सुंदर जोगळे. मी इयत्ता 5वी शिकते. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्स कॉलनी. आज मी तुम्हाला राजमाता जिजाबाई यांच्याबद्दल भाषण बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्याची राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापडला नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्न बघितले नाही, त्याला प्रत्यक्ष सुद्धा उतरविले. आई ही जगातील महान अत्याचे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिंद, सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्याचे जिजाबाई. शहाजीराजे भोसले यांना लहानपणापासून अन्यायाची चीट असणारा जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व मळसाबाई यांच्या पोटे झाला. अनेक मुस्लिम संस्थापासून महाराष्ट्राला धुंकाळून घालून जनतेला लुटत होत्या. त्याविरुद्ध ब्रशब्द काढायची हिंमत कोणामध्येच नव्हती. अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंचा स्वराज ज्या निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 रोजी मासाहेब जिजाऊंच्या पुतळ्या शिवबाचा जन्म झाला. बालराजांना लहानपणापासून त्या रामायण, महाभारती आणि शौर्यांचा कथा सांगत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडून शिवरायांना महासाहेबांकडूनच मिळाले. कुठल्याही मातेला पुत्रापेक्षा काहीही प्रिय नसते, परंतु महासाहेबांनी असा विचार कधीच केला नाही. रयतेच्या सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे. स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्योत्सव संभाजी महाराज यांच्या जन्मदिनी सुद्धा जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, यासाठी काळजावर दगड ठेवून शिवबा घडविला अगोदर मासाहेबच घडवायला लागेल. शेवटी मी तुम्हाला एवढेच बोलेल. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार तुमचे न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. जय जिजाऊ, जय शिवराय.